मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगलीत पतसंस्थेत बनावट सोने तारण ठेवून फसवणुकीचा प्रयत्न, कराडच्या टोळीला अटक, सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई। सांगली शहरातील कुसुंभ कल्याण निधी पतसंस्थेत बनावट सोने तारण ठेवून संस्थेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कराड जिल्हा सातारा मधील तिघांच्या टोळीला सांगली शहर पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 8 तोळ्यांचे बनावट दागिने, कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। समीर काकासो मुलाणी, वय वर्ष 46, राहणार घोगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा, सध्या राहणार पांडुरंग विहार, रो हाऊसिंग नंबर 2, विद्यानगर, सैदापूर। आकाश अरुण सोनवले, वय वर्ष 30, राहणार दह्यारी, तालुका पलूस। विक्रम दिनकर भेदाटे, वय वर्ष 28, राहणार घोगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी तिघांनाही 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। या प्रकरणी कुसुंभ कल्याण निधी लिमिटेडचे संस्थापक अमित माने यांनी फिर्याद दिली आहे। कुसुंभ कल्याण निधी संस्थेची सांगलीत राजवाडा चौकात शाखा आहे। बुधवारी तिघेजण या संस्थेत गेले होते। त्यांनी त्यांच्याकडील 8 तोळे 1 ग्रॅम वजनाच्या एकूण 4 बनावट सोन्याच्या बांगड्या संस्थेत देऊन त्या बदल्यात कर्जाची मागणी केली। संशयितांनी दिलेल्या बनावट दागिने असल्याचा संशय आल्याने व्यवस्थापक अमित माने यांनी सांगली शहर पोलिसांना याची तातडीने माहिती दिली। निरीक्षक संजय मोरे यांनी एक पथक संस्थेच्या शाखेत पाठवले। पथक तिथे गेल्यानंतर संशयितांनी दागिने घेऊन कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी अगदी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडील दागिने आणि कार जप्त करण्यात आली। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी 8 तोळे 1 ग्रॅम एकूण 4 बनावट सोन्याच्या बांगड्या, सोने तारण ठेवून संस्थेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली। तिघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर केले असता संशयित तिन्ही आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। ही कारवाई सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, रफिक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, सुनील लोखंडे, गणेश कांबळे, अमर देवमाने, संदीप कुंभार, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, रविकांत कोरे आदींच्या पथकाने केली।